आता सोयाबीन बी मस्त आलंय, उत्पन्न पण चांगलं आहे. पण सोयाबीनवर इगिन मात्र जास्त पडलंय, आळ्या पण भरपूर आहे. त्या काय करावं आता, फवारणी करावं लागणार आहे. गवत नाही काय नाही, फुलं पण एकदम मस्त लागली ती. एकदम मस्त झाले समज. तर ओमकार ये के कुठं चाललाय तिकडं? अरे लय दिसत ना गाठ पडली लागा. पुण्याला गेलतो, लॉकडाऊन पडलंय पुण्याला. काय काय चालू लागा काय नाही दोस्त? तुझं? का नाही आलतो बाबा आपल्या शेतावर रोख इकडे पूर्ण आपलं खालच्या अंगाचं जे होंड्या माळची दिसले का नाही, ही समधी शेती आपलीच आहे बघ इकडं. भरपूर आहे की लागा शेती तुझी. मग लागा पुण्याहून कसं काय आलायस तू आता? काय लागा पुण्याला लॉकडाऊन पडलंय, खायला मोकळं झाला, खायला भेटणार, घराच्या बाहेर होती नाही ती. लय लागा अवघड परिस्थिती आहे. मग आता पुढे काय करणार रे तू? काय शेतीशिवाय काय करणार पुढे रे? लागानो तुम्ही पहिल्या स्टारलाच येडेसारखं करताव लागानो. काय बी आपल्या असली काळी माती सोन्यासारखी सोडून मुंबई पुणे करत खेळताव तुम्ही. पहिल्यापासून शेतात जर तुम्ही राहिलो असतो तर काय झालं असतं का? बरोबर आला का तुझं? आता गेलो पुण्याला, लॉकडाऊन पडलंय, आलाव, आता शेतीशिवाय काय उपयोग नाही, काय करणार आहो? लागानो तुमचं पहिल्यापासून धड शिक्षण बी नाही व्यवस्थित ना, धड शेती काम पण तुम्हाला जमत नाही. आता तुला जमल का शेती काम संपूर्ण? आता शिकावं लागल हळूहळू कसं तर बघून. लागा लय अवघड आहे. हे तुला माझं सोयाबीन दाखवितो समजा ही कलर. चल बर चाले बघ हो. हे आपलं एवढं शेत आहे बघ, मस्त मी सोयाबीन कष्ट करून आणलेला आहे. कसं वाटतंय तुला? चांगला आलेला का सोयाबीन? तुझं नंबर एक फुलं हे लागली ती सोयाबीन. पण काय करावं सोयाबीन लागा तुझं. आता इगिन पलय ह्याच्यावर पूर्ण आळ्या ती पहिले त्याला आता फवारणी करावं लागते. फवारणी तर करावी लागेल लागा, फवारणी केल्याशिवाय काय करायला लागणार आहे? मला जरा शेतीतलं शिकव की नंतर. लागा तुला शेतीतलं मी माहिती देणार नाही तर कुणाला देणार आहो? आपण किती बी केलं तर लहानपणीची लंगुटी आराव आपण, एका लंगुटीतला घास खाल्लेली माणसाव आपण. तुला मी शेतीत पूर्णपणे ट्रेंड करतो, पण तू आता पुणे मुंबईला जायचं नाही बघ. नाही बाबा, आता जात नाही पुणे मुंबईला. आपल्याला जीवाला जीव देणार आपली काळी माती असलं सोडून आपण कुठं जायचं ना. आपलं खेडेगावात राहायचं, निरोगी जीवन आहे आपलं इथलं. बरोबर आहे की एकदम मस्त राहायचं. बर चल लागा, तिकडं पब्लिक जमा झाले. चल बर तिकडं काय झाले बघू, खंड्यामाळाच्या कोपऱ्याला. चल चल लवकर चल 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 चल. लय पब्लिक गोळा झाले लागा. शेतकरी समजा एकत्र येऊन बसली ती होंड्या माळावर. हे आपले अरे काय दाजीबा बोल. अरे काय तू सकाळ सकाळी बटमा माळाला लागायचा तंबाखूचा लागा. हे शरीराला लय हानिकारक आहे, कशाला खातावर असलं. शेतकऱ्याचा हे ब्रँड आहे. ए बर मी ऐका की मी काय म्हणतो. ही आपला दोस्त आलाय पुण्याहून कोरोनामुळं. पुण्यात बी नोकरी नाही, काय पैसा अडका नसल्यामुळे ह्या आता आले आपल्या गावाकडे. ह्याच्याकडे नाही बैल बारदाना. मग ह्याला आपण समजा शेतकऱ्याने मिळून आता सहकार्य करावं लागतंय. बर बर काय तर बोल ओमकार ह्यांना की माझे मित्र आहे ती समधी. माझ्याकडे आता मी आला पुण्याहून, लॉकडाऊन पडले. काय करत होतो तुम्ही? पुण्यात काय नोकरी करत होतो, पगार नाही ती काय पुण्यात. पुण्याच्या कंपनीत कुठली कंपनी होती काय माहित आता. लय कंपन्या चांगल्या असते असते ते चांगल्या, काय करावं पगार दी नाही ती, खायला मोकळं आलाव शेतकरी काय माहित आता. गेलो पुण्याला, चांगली काळी माती. कसं आहे पीक नंदा माने नंबर काय नंदूचं सोयाबीन काय मी आहो माझी 10वी शाळा झाल्यापासून मी शेती करायला. मी कुठं कंपनीत गेलो नाव, मी कुठे गेलो नाव, कारण मला माझ्या स्वतःचा मालक व्हायचा होता. कुठं मी कंपनी जाऊन कोणाचा नोकर झाला ना, आपलं शेत पडत पडू दे, शेतात इन्कम राहू दे, काय पण राहू दे, स्वतःचा मालक स्वतः झालो. बरोबर आहे की. मग आपलं कसं करायचं शेतीचं? आता मला शिकवायचं शेती करायला. तू टेन्शन घेऊ नको. होक्षी शेतकरी परिवार आपल्या जीवाभावाचा आहे. होक्षांची बैल आहे ती. बैल बारदाना समजा आपल्याकडे. आपण तुला शेती करून देऊ पहिलं 1 वर्ष. चालते मस्तपैकी तू शेती करायचा आहे. ओ चालते. मग अजून काय तुमचं काय म्हणताय? करता का मदत नाही ह्याला? न करायला काय शेतकरी? आपलाच शेतकरी मदत करत नाही तर कोण करते? मग आपलाच माणूस, आपल्याच गावचा, आपल्याच मातीत जन्म झाला ह्याचा, पण आपण ह्याला मदत केली पाहिजे. तू करतोस काय लागा मोबाईल मध्ये काय मोबाईल मध्ये तसं विषय तुझी माहिती बघ. ओमकार आपला कोटा आहे, बैल आहे ते समजा कोट्यावर फुले बर का हो नळ्या पलीकड. लगा उन्हाळ्यात कांदा भरपूर निघालता, कांदा सुद्धा स्टॉक करून तुला संपूर्ण भाव येईल म्हणून की लागा कांदा. पण काय करावं समजा कोरोनामुळे आता समजा बंद पडलं. ही आपली बैल आहे ती हिकली ही समजा चांगली ती लागा पहिले तुझी. होय समजा एवढं करायला लागा.
15 वर्ष गेलं तर माझं पैसे शेतातलं कमवायचं होई समधी जजमेंट अरेंजमेंट करायची. तुला काय सांगायचं लय कावाड कष्ट मी पहिलेपासून केलंय बाबा. तवा माझं कुठं तर बसताना इथवर बसलंय बघ. मग लगा आणि तुला काय जे पाहिजे हे आपल्या कोटीवरचं हक्कानं न्यायचं. बैल शेतात लहानाला न्यायची असली तर हे काय बी नाही तुला आपलाच भावाचा कोटा म्हणून समज. आर्मीचा चालू अभ्यास. लगा ओखी माझा भाऊ आहे. ह्याला लहानपणापासून शिकवून आता ह्याला आर्मी मध्ये भरती करायचा आहे. मला सेवेसाठी पाठवायचा आहे. अभ्यास करतय मन लावून सराव करतय. सकाळी व्यायामला ती जातय. मस्त आहे बरं का आमचं खरं शिकलं समजा जजमेंट. ये केला का ओमकार पाणी ते पिऊ बस की जरा निवांत जरा बसू आता गापा टाकीत बस बाजूवर मस्त पिके. तुला तर डिस्टर्ब होत नाही तर अभ्यास करायला नाहीतर खालच्या झाडाखाली जाऊन बस अभ्यास करी. बसतो इथंच. आमचं जरा चलत इकडे गप्पा गोष्टी चलू दे. बोला कोणाच्या काय अडचणी आहेत त्या का? पाटील माझं कर्ज माफी झाली आहे पण 7 बाऱ्यावर बोजा दाखवाले. बघू बरं 10 वर 7 बारा कोणत्या बँकेचा? आपल्या इंडिया बँकेचा आहे. माफ केलं नाही का? माफ झालंय पण 7 बाऱ्यावर बोजा दाखवायला दुसरं कर्ज त्या मिळालं. बँकेला लावर फोन. हॅलो पावा पाटील बोलतोय. तुला एका भाषेत सांगितलेलं कळत नाही काय? माझ्या गँग मधल्याची तक्रारी आली माझ्याकडं. त्यांची कर्जमाफी झाली नाही म्हण पण 7 बाऱ्याला बोजा द्यावा लागले. ही आठवड्याच्या आत काम झालं पाहिजे नाही तर तांगडं मोडून ठेवीन तुझं. हा पाटील अहो काय तुमच्याबद्दल राव काय बी बोलणार ती शेतकरी तुमच्याबद्दल मला सगळं वाईट वाटलं राव. काय बी बोलणार ती वाईट तुमच्याबद्दल मला सध्या ऐकू वाटलं नाही तसलं. कोण म्हणलं तुला? ती बोलणारी होती शेतकरी सगळी शेतकरी पुत्र नंदू होती. आणि खोटे निघाल्यावर नाही निघत नाही राव. तुमचा जवळचा माणूस आहे राव. मी तसं कसं म्हणेन. काय म्हणताय रे? नाही पाटील तिने काय म्हणते ती बरोबर असेल. आपण त्यांना बघूनच घेऊ. नाही जरा माझ्या बी कानावर याल त्या गावातल्या घटना काय. माझी गावात आबरू घालवाचा बऱ्याच जणांचा प्लॅन चालू आहे. मी खोटं बोलीन का राव तुम्हाला सांगा. नाही पाटील मी आपण तुमच्या करून घेतलंच पाहिजे काहीतरी. करून घेतलं पाहिजे. माझं बी ते म्हणणं आहे. जरा जावं लागेल. आपली पोरं कुठं आहे ती? आहे ती घे. हा तयार करा सगळी पोरं आपण बघू एकेकाला. चला घ्या लाकडे. लाकडे घ्या रे. चला ओमकार हे समजा खडपा फोडून आपल्याला शेती करायची आहे बा अजून. आर्मीची तयारी करतोय. थांबा आर्मी मध्ये भरती करायची जा बर तू. कॅरेक्टर खराब होत आहे जातो. जा ओमकार रे ओमकार तू बी जाते पाटील लय कडा लय मारते लागा जा. चला जागेत थांबा तुम्हाला सांगायला जागेत थांबा. काय झालं नेमकं तुम्ही कशाला मारायला आला? पाटील आपला विरोध नाही. हा मग काय आमचं चुकलं एवढं तुझ्या सांगा. भावानं आमच्या आबरू साऱ्या गावात उडवा लागली ती. काय केलंय पाटील? काय त्या आपसात भांडण मिटू आपलं. हा काय आहे ती बसा तुम्ही. तुझ्या भावाला बोलू बोलवितो मी. तुम्ही अगोदर बसा इथं. मला काय भांडण करायचं नाही. भावाला आर्मी मध्ये भरती करायचा आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही काय करावं? तू पाटील काय आहे ते आपण बसून मिटू. बसा इथं या. यार मी काय म्हणतो पाटील आमची काय चुकी नसताना तुमची पोरं येऊन मारती ती काय गरज आहे का? येऊन मारती म्हणजे तुझ्या भावानं आमचं साऱ्या गावात वावधनी वाट लावली ना. केलंय काय तरी नेमकं? हा आम्हाला सरपंचीचं इलेक्शन लढवायचं आहे आणि तुझा भाऊ येऊन मला म्हणतोय गावात ती चांगलं काम करेना असं वाईट आहे ती पोरगा असं तसं म्हणा लागले. हो का पाटील काय झालं असलं तर मी माफी मागतो पण माझ्या भावाला बी मारू नका आणि कायच करू नका. तुला एक सांगतो इथून तुझ्या भावानं जर काय केलं, आपल्या आपण मिटवून घेऊ. माझ्या भावाला मारू नका. गावावर 3 पिढ्या आम्ही पाटीलकी केली केली. तुझ्या भावानं आमचं आबरू घालवा लागले. तुझ्या भावाला बोलवून घे. ए, काय नाही, नाही. मिटवून घेऊ. प्रदीपला बोलवून आणि जा लवकर. मिटवून घेऊ लागा. किती दिवस ही भांडण चालणार आहे असं काय ना काय मिटवून घेऊ बघ पाटील. पाटील आपण भांडण करायचं नाही.
झालं तुला नंदू भाऊ बोलवला तुला. काय झालं अजून अजून काय झालं भांडणं लागली की भांडणं. अजून काय म्हणले कोण काय आहे? चल. चल लवकर. ए प्रदीप थांबा थांबा थांब रे तुम्ही थांब तू थांब रे थांब तू. अरे मला का मारलं तुला सांगितलं होतं का नव्हतं मोठ्या भावाचा ऐकायचा नाही तुला ऐकायला तू उडाले आपल्यावर लाकूड टाक तिथं नीट फुबार पाटला पाटील पाटील थांब रे आला बसा पाटलाच्या पुढे मान खाली घालून हुबार इथं हुबार आपली चुकी काय हुबार तो हुबार म्हणल्यावर हुबाराचं मान खाली घालून हुबार पाटील हो का प्रदीपला मी बोलविलंय का हाय ते मिटवून घ्यायचं नाही नाही आम्हाला मिटवायचंच नाही. काय तर करावं हे बघ नंदा तुला सांगतो तुझ्या भावाला माफी मागायला लाव. मी हो का कबोलाव माफी मागायला लावतो. प्रदीप माफी माग दादा पण माग म्हणल्यावर माग तिप्पट बोलू नको पायदर पाटलाची पायदर. पाया पडतो आता इथून पुढे आधी लागत नाव इथून पुढे जर नाद मी लागला इकडं साईडला. जाते बघ हा बर भया मला तू चांगलं शिकवलास मी आता इथून पुढे करणारी तयारी पण तुला माहित आहे आणि मी ते तयारी करणार मी मोठं स्वप्न ठेवलंय आर्मी बनायचं मी आर्मी बनणार आणि या गावामध्ये आर्मी झाल्यानंतरच पाय टाकणार तसंच कर आणि या गावातल्या फालतू करामतीकडे भानगडीकडे तू लक्ष देऊ नको नाही अजिबात तुझं ग्राउंड अभ्यास तुझं शारीरिक चाचणी व्यवस्थित पाटील बोला आपण शेतकरी पुत्र नंदू मोरे तिथे वाट लावली आता इथून काय करायचं पुढे पाटील तुम्ही मध्ये आलो म्हणून ती वाचलं आता त्याची वाटच लावत होतो मी. पाटील आपला विषय मिटलेला आहे आपण आता आपल्या प्रेक्षकांना सांगू ते आपल्या आवडीचं. चला की मग. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र नंदू मोरे तुम्हाला बोलत आहे. आमचा ही सिरियल तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तेवढंच तुम्हाला जर आवडलं तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.